प्रायोरिटी. अगं, इतकं काय मनाला लावून घेतेस तू? हे असं बारीकसं अपयश इतकं महत्त्वाचं नाही आयुष्यात. मुलाच्या एखाद्या छोट्याशा परीक्षेपेक्षा खूप काही प्रायोरिटीज असतात जगात. आणि अजून तर आकाश किती लहान आहे. अशा खूप परीक्षा येतील अजून. 2 महिन्यांपूर्वी मैत्रिणीने समजवायचा प्रयत्न केला होता. असं कसं? माझ्या दृष्टीने माझ्या मुलाची प्रत्येक परीक्षा महत्त्वाची आहे. त्याचं प्रत्येक यश अपयश महत्त्वाचं आहे. पण हे ह्या सगळ्यांना सांगून काय कळणार म्हणा. मी मेहनत घेते गेली 10 वर्ष आकाशवर. त्याकरता बाकी सगळं सोडलं मी. माझं करिअर, माझं बाहेरचं विश्व, TV सगळं बंद केलंय मी. ते ह्या सगळ्यांना कसं कळणार? त्यांच्याकरता मुलांचा अभ्यास वगैरे म्हणजे आयांचा फावल्या वेळेचा उद्योग. माझ्यासारखं झुकून देणं कुठे माहीत आहे त्यांना. आणि आता एवढ्या मेहनतीनंतर जर असं अपयश आलं तर दुःख होणारच ना, धक्का बसणारच. शिवाय आकाशचं असं गणित परीक्षेत स्टेट लेव्हलला न येणं हे मुळी पटणारं नाहीच आहे. भर झोपेसुद्धा त्या परीक्षेच्या पुस्तकातलं कोणतंही गणित तो 2 मिनिटात सोडवू शकतो. पहिल्या लेव्हलला तो शहरात पहिला आला होता. मग हे असं होईलच कसं? हा रिझल्ट खरा असणं शक्यच नाही. कुठे चूक झालीये तेच कळत नाही. आणि ते लोक तर सोडवलेला पेपर दाखवायला पण तयार नाहीत. अर्थात ती हे सगळं मनातल्या मनात बोलत होती. इतर कुणाशी काहीच बोलण्यात अर्थ नव्हता. कारण तिच्या मनात तिच्या मुलाचं आकाशचं स्टेट लेव्हलला न येण्याचं खोलवर रुतलेलं शल्य त्यांना कळणंच अशक्य होतं. तो 5वीत असला म्हणून काय झालं? किती महत्त्वाची गणिताची परीक्षा होती ती. ह्या परीक्षेकरता तर तिने मागच्या वर्षीपासूनच तयारी सुरू केली होती आकाशची. आता सगळे आपल्याकडे बघून हसतायत असं वाटत होतं तिला. नेहमी सगळीकडे पहिला येणारा आकाश ह्यावेळी रँकमध्ये पण नाही. बाकी सगळ्या आयांचे विचार तिला खूप वरवरचे वाटायचे नेहमीच. इव्हन घरात सुनीलला, तिच्या नवऱ्यालाही तिचं वाईट वाटणं कळूच शकणार नव्हतं. एवढी काय ती परीक्षा, किती बाऊ करतेस सगळ्याचा. आता काही दिवसांनी तू विसरशील पण हे, असं सुनीलने म्हणताच तिला आणखीनच वाईट वाटलं. त्याचाही राग आला होता तिला. अशी कशी विसरेन मी? तिची मेहनत, तिचं वाटणं त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं. मग तिने सगळ्यांशी भेटणं बोलणंच बंद केलं होतं गेल्या 2 महिन्यात. तिने तिच्या मुलाबरोबर घेतलेल्या एवढ्या मेहनतीनंतर आलेलं हे अपयश तिला पेलवतच नव्हतं. आकाश जात होता आपला रोज शाळेत. तो विसरला पटकन त्याचा रिझल्ट. मग तिला त्याचाही राग आला. असं कसं ह्याला काहीच वाटत नाही? म्हणजे आता याला अपयशाची सवय होणार का? अपयश कसं सतत बोचत राहायला पाहिजे, तरच तो पुढे काही करू शकणार ना. आता त्याला वाईट नाही वाटलं तर मग पुढे पण असं काही झालं तर त्याला काहीच नाही वाटणार. मग तो हळूहळू अभ्यास करणं पण बंद करणार. मग आकाशला शाळेत सोडायला आणि हल्ली तर आणायलाही त्याचा बाबाच जायचा. तिने तिच्या घराची आणि मनाची सुद्धा दारं खिडक्या गेले 2 महिने तिच्या पुरतं बंद केली होती. अगदीच कोंडून घेतलं होतं तिने स्वतःला. आणि आज तिच्या घरात ही एवढी गर्दी जमली होती तिला भेटायला. तिच्या मैत्रिणी बारीक आवाजात कुजबुजत होत्या. कोणीतरी तिला थोपटत होतं, कोणीतरी जवळ घेत होतं. ती मात्र आता ह्या क्षणी कुठलाही विचार करण्याच्या पलीकडे गेली होती. आजूबाजूला चाललेलं काहीच तिच्या डोक्यात शिरत नव्हतं. ती शून्य नजरेने बसली होती भिंतीला टेकून. असं होईलच कसं? 2 तासांपूर्वी तर सगळं वेगळं होतं. अचानक असं कसं होईल? आता घड्याळाचे काटे 2 तास मागे फिरू का? उलटपालट झालेलं सगळं जग परत पूर्वीसारखं होईल का? नेहमीप्रमाणे आजही आकाश बाबांबरोबर शाळेत गेला होता. त्याला शाळेत सोडून पुढे सुनील कारखान्यात जायचा. लहान वयातच स्वतःचा मोठा बिझनेस उभारला होता सुनीलने. लग्नानंतर सुरुवातीला तीही जायची त्याच्याबरोबर. पण आकाशच्या जन्मानंतर तिने ते बंदच केलं. सुनीलने खूपदा सांगून बघितलं की एवढी इंजिनियर आहेस तर पूर्ण घरी कशाला बसतेस? येत जा थोडा वेळ कारखान्यात. पण तिलाच ते मान्य नव्हतं. आधी लहान बाळाचं संगोपन स्वतः करायचं म्हणून, आणि मग त्याची शाळा अभ्यास हे सगळं सांभाळायचं म्हणून. तिला तिच्या मुलाला स्वतः घडवायचं होतं. त्याला टॉपला ठेवायचं होतं सगळीकडे.
आकाश जेमतेम शाळेत जायला लागल्यावर, म्हणजे तसा अगदीच लहान असतानाच तिने त्याला बॅडमिंटनच्या क्लासला घातलं. रोज तिथे थांबून ती त्याच्या खेळावरती नजर ठेवायला लागली. तो अगदीच फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेल्यापासून शाळेतून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती घ्यायला लागली. आकाशला त्या सगळ्या परीक्षांना बसवायला लागली. मग त्यात आकाशचा रोजचा शाळेचा अभ्यास करून घेणं, स्पर्धा परीक्षांचा जास्तीचा अभ्यास करून घेणं, त्याच्या टीचर्सला भेटणं वगैरे आलंच. सांगेल तसा अभ्यास करत होता आकाश. चांगले मार्क्स मिळवत होता. सगळीकडे नंबर काढत होता. पण 2 महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच तो पहिला आला नव्हता गणिताच्या स्टेट रँकमध्ये. गेल्या 2 महिन्यात ती घराबाहेर पडलीच नव्हती. मग कुणाला भेटलीही नव्हती. आणि आज सगळे तिला भेटायला येत होते. आज सकाळी आकाश त्याच्या बाबांबरोबर शाळेकरता घराबाहेर पडल्यावर अर्ध्याच तासात एक जण तिच्या घरी जमायला लागले होते. शाळेत जाताना सुनीलच्या कारचा ॲक्सिडेंट झाला होता. समोरून येणाऱ्या ट्रकने कारला उजव्या बाजूने जबरदस्त ठोकर दिली होती. अगदी चमत्कार व्हावा तसा आकाश कारबाहेर फेकला गेला होता. पण बाकी कारचा अगदीच चेंदामेंदा झाला होता. त्या रस्त्याने शाळेत जाणारे येणारे ओळखीचे लोक ताबडतोब मदतीला धावून आले. कुणीतरी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. कुणी घरी तिला धीर द्यायला येत होतं. आकाश ठीक होता तरी जबरदस्त शॉकमध्ये होता म्हणे. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. पण तिला कुणी हॉस्पिटलमध्ये जाऊ द्यायला तयारच नव्हतं. ॲक्सिडेंटची बातमी कळली तेव्हा ती धावतच बाहेर निघाली होती हॉस्पिटलकडे, आकाश सुनीलकडे. पण कोणीतरी तिला थांबवून धरलं होतं. सुनीलची सगळी मित्र तिकडेच गेले म्हणाले. तिला वाटत होतं डॉक्टर काहीतरी करत असतील. सुनील स्ट्रॉंग आहे, लढवय्या आहे तो. सगळ्यातून तावून सुलाखून निघत असतो. तसा आत्ताही निघेल. कुणी काही बोलत नसलं तरी तो असेल ठीकच असेल तो. लुळापांगळा झाला तरी चालेल पण तो जिवंत हवा. गेले काही दिवस मी अगदीच दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि आकाशकडे पण आता नाही करणार. त्यांना सुखरूप घरी येऊ दे. गाडीचा चेंदामेंदा झाला म्हणे. होऊ दे. माझा सुनील अशा 10 गाड्या आणून उभ्या करेन. माझा आकाश मला हवा आहे, जसाच्या तसा. नाही, जसाच्या तसा नसला तरी चालेल. हातपाय मोडलेले असले तरी चालतील, पण हवा, जिवंत हवा. देवा, मला जगातलं कुठलंही दुःख दे, पण माझं घर, माझी माणसं सुरक्षित ठेव. बस ह्यापुढे मी दुसरं काहीच मागणार नाही. पण सुनील जागच्या जागीच गेला होता. सुनीलची बॉडी पोस्टमॉर्टम करता नेली असं कुणीतरी नंतरच म्हणालं होतं. ती शून्यात नजर लावून बसली होती. मन अगदीच रिकामं झालं होतं. डोळ्यांतून पाण्याचा थेंबही येत नव्हता. कालपर्यंत आकाशच्या रिझल्टच्या नुसत्या विचाराने येणारं डोळ्यातलं पाणी आज कुठेतरी दडी मारून बसलं होतं.